तर मित्रांनो आता आपण शेडूंग क्रॉस करतोय आणि शेडूंग टोल नाका क्रॉस केल्यानंतर एक लेफ्टलाच ना तुम्हाला एक मंदिर दिसेल. आता इथे समोरच आहे. मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओला सुरुवात. तर तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश पाटील पुन्हा एकदा सरचं स्वागत करत आहे. आणि आजची जर्नी होते एक नवीन डेस्टिनेशन असणार आहे. तर त्या डेस्टिनेशनवर आपण चाललोय. तर बघू शकता आता आपण आहोत एक्सप्रेस हायवेवर. इथून तुम्ही बघू शकता पुढे खंडोबाचं मंदिर आहे. तो बघा वरती. आता आपण आहोत आजिवली गावाजवळ आणि आजिवलीचे गावाचं ही ग्रामदेवता आहे, गावदेवीचं मंदिर आहे. तर आता आम्ही आलोय उशिरा त्याच्यामुळे मी दाखवू नाही शकत. तर आमचे मित्र आहेत. मग हे मंदिर आता जीर्णोद्धार झालं याचा? नाही, भरपूर वर्षापूर्वी मंदिर आजुली गावामध्ये जुनं मंदिर होतं. ग्रामदेवता आपली ग्रामदेव गावदेवी. जत्रा वगैरे अशी यात्रा मोठी यात्रा असते, खंडोबाची यात्रा असते. फेब्रुवारी महिन्यामध्ये समोर अमावस्या. मित्रांनो आता संध्याकाळचे झालेत 6 वाजत आलेत आणि इकडचा मनमोहक दृश्य बघा. इथून आता आम्ही निघतोय खंडोबाच्या मंदिरात. त्याचं पायऱ्या चढूनच आपल्याला जायचंय वरती. मस्त. तर मित्रांनो खूप चढून दम लागला. चांगल्याच पायऱ्या आहेत, जशा आपल्या जेजुरीला पायऱ्या आहेत तशाच अगदी पायऱ्या. आणि मस्त वातावरण एकदम शांत. तर छान आहे एकदम वातावरण. बघा तुम्ही हे समोरचं परिसर. तर मित्रांनो आपण आता श्री खंडोबाच्या मंदिरात आलेलो आहे. तुम्ही बघितलं येताना खूप साऱ्या पायऱ्या चढून यावं लागतं. तर अक्षरशः फील झालं की जेजुरी गडावरच आपण चढत आहोत असं फील झाला. तर आता मंदिरात पुजारी आलेत, तर त्यांच्या मार्फत आपण माहिती घेऊया या मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला. आणि तर माहिती घेऊया आणि आपण खंडोबाचं दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता सभा मंडप असा आहे, समोरच तुळशी वृंदावन आहे. आणि आता आपण मंदिरात प्रवेश करूया. ते लिहिलेलं आहे जीर्णोद्धार आहे 30 जानेवारी 1999 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. तर आतमध्ये पुजारी जे आहेत तर त्यांच्या मार्फत आपण माहिती घेऊया. मित्रांनो आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आहोत आणि जगदीश महाराज जे आहेत त्यांच्यामधून आपण माहिती घेऊया मंदिराची. हे मंदिर जवळ पुरातन काळातलं आहे. साधारणतः ब्रिटिशकालीन मंदिर आहे. त्याचं जवळ 2 वेळ जीर्णोद्धार झालेला आहे. एक वेळ ग्रामस्थांनी बांधलेला आहे आणि नंतर सुद्धा ग्रामस्थांनी डबल पुन्हा त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. मंदिर शिवमंदिर हे प्राचीन काळापासून या ठिकाणी आहे. कोणातरी एका लाकड तोडणाऱ्याला हे मंदिर शिवलिंग त्या ठिकाणी होतं आणि जो कोयता आहे म्हणजे लाकडं तोडण्याचं हत्यार ते शिवलिंगाला लागलं आणि त्याच्यातून असा रक्त आल्याचा एक इतिहास त्या ठिकाणी आहे. आणि नवसाला पावणारा म्हणा किंवा भोळा शंकर असल्या कारणाने जी इच्छा आपण त्या ठिकाणी आजुली या खंडोबा मंदिरामध्ये करू तेवढी त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाते. आणि जवळजवळ फेब्रुवारीमध्ये पौर्णिमेला देवाची यात्रा त्या ठिकाणी असते. ही यात्रा पंचकृषीमधून हजारोच्या संख्येने या ठिकाणी यात्रा खंडोबाची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जवळजवळ हजारोने भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन त्या ठिकाणी जात असतात. गुरुजींनी आपल्याला माहिती दिली तर त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आपण. ते इथे दर्शनाला नक्की या
आणि असंच आपण प्रयत्न करूया, जे असे देवस्थान आहेत की तिथे आपण पोहोचलो नाही आजपर्यंत, तर दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर कमेंटमध्ये नक्की करा, एलकोट जय मंदार सदानंद असा एलकोट. आणि आमच्या आजिवली ग्रामस्थांतर्फे या आमच्या खंडोबाची तसदी घेतली आणि आपण हा व्हिडिओ शूट केला. याला अनेक हजारोने लाखोने लाईक्स त्या ठिकाणी मिळत, अशा आपण खंडोबा चरणी प्रार्थना करू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे गिरीश पटेल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आहे श्री पंचायतन मंदिर नडाळ येथे. तर तुम्ही मागचा परिसर बघू शकता माझा. तर मित्रांनो, चला आतमध्ये जाऊया. आत प्रवेश करताच आपल्याला मोठा असा दीपस्तंभ दिसेल. तुम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारातून एंट्री केल्यावरच आपल्याला हा दीपस्तंभ बघायला भेटणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात अशी ही मंदिरं आहेत. खूप प्रसन्न वातावरण आहे इकडे. मित्रांनो, जैन मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून ही भव्य अशी मंदिरं उभारण्यात आलेली आहेत. यात साईबाबा मंदिर, श्री मयुरेश गणेश मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, श्री नडालेश्वर शिव मंदिर आपण बघू शकता. तसेच श्री भवानी मातेचे मंदिर आपण बघू शकता. असे पंचायतन मंदिरं इथे आपणास एकाच ठिकाणी बघायला भेटतात आणि निसर्गाच्या सानिध्यात ही मंदिरं उभारण्यात आलेली आहेत. तर नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या, तुम्हाला अगदी प्रसन्न वाटेल. नडाळ इथे अगदीच 2 ते 3 मिनिटावर आहे हायवेपासून. तर नक्की तुम्ही आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या. आणि मी पुन्हा एकदा प्रीतम दादांचे आणि बाकी सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतोय की त्यांनी मला परमिशन दिलं आणि एवढा सुंदर असा ड्रोन व्ह्यू आहे तो माझ्यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद. तर असेच कंटिन्यू राहा व्हिडिओवर. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला एकदा लाईक आणि आपल्या मित्रांवर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गगनगिरी महाराजांच्या मठात खोपोली असताना चांगलं आहे. गगनगिरी महाराजांच्या आश्रमात आलोय, दर्शन झालं येता. आता इथून आम्ही वरती चाललो जिथे केदारनाथ मंदिराची शिवलिंगाची प्रतिकृती आहे. तर ही आहे आता आश्रमची गोशाला. बघू शकता. हे चल भाई. तर मित्रांनो, आता गगनगिरी महाराजांच्या मठात दर्शन झालं. तर आता आपण खोपोलीमध्येच आहोत आणि आपले मित्र आहेत श्री तेज फार्म म्हणून फार्म हाऊस आहे. तर त्याच फार्म हाऊस थोडा आता आम्ही थांबलोय चहा नाश्त्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय.